पायीचे पाय करील निर्भय तो एक। दुस्सह्य पाटलाची व्यथा पातली प्राणांतिक अवस्था कधी भेटेन साईनाथा कधी कार्यार्था साधेन। ऐसा पाटील झाला बावरा म्हणे सरसामान आवरा उदयीक सत्वर तयारी करा वाट धरा शिर्डीची। येणे प्रमाणे दृढ निश्चयेसी निरोप पुसूनी सकळिकासी महाराजांचे दर्शनासी निघाले शिर्डीसी पाटील। घेतले आप्तजन बरोबरी भीमाजी निघाले झडकरी उत्कंठा फारची अंतरी शिर्डी सत्वरी कै देखे। मशिदीच्या चौका शेजारी गाडी आली पुढले द्वारी चौघाही वाहूनिया करी भीमाजी वरी आणिले। नाना साहेब समवेत होते माधवरावही आले तेथे ज्या माधवरावांची हाते सुगम पदते सर्वत्र। पाटील पाहोनी बाबा वदती श्यामा हे चोर आणूनी किती घालशी माझे अंगावरती काय हे कृती बरी का। साईपदी ठेविला माथा भीमाजी म्हणे साईनाथा कृपा करी मज अनाथा दीनानाथा सांभाळी। देखूनिया पाटलाची व्यथा दया उपजली साईनाथा ते सरसी शमली दुःखावस्था पाटील चित्ता विश्वासला। पाहुनी भीमाजी अस्वस्थ कृपा सागर साई समर्थ हेलावला अपरिमित बोले सस्मित मुख तेव्हा। बैस आता सोडी खंत खंत न करीती विचारवंत झाला तुझिया भोक्तृत्वा अंत पाय शिर्डीत टाकिता। आकंठ संकटार्णवी बुडाला हो का महत् दुःख गर्तेत गढला जो या मशीद माईची पायरी चढला सुखा आरूढला तो जाणा। फकीर येथीचा मोठा दयाळू करील व्यथेचे निर्मूळू प्रेमे करील प्रतिपाळू तो कनवाळू सकळांचा। या लागी तू स्वस्थ पाही भीमाबाईच्या सदनी राही आराम तो एकादो दिसाही जाकी होईल तुझ प्रती। जैसा एकादा आयुष्यहीन पावे सुदैवे अमृत सिंचन लाधे तात्काळ पुनरुज्जीवन तैसे समाधान पाटीला। ऐकूनी साई मुखींचे वचन मरणोन्मुखा अमृतपान किंवा तृषार्ता लाधावे जीवन तैसे समाधान पाटीला। प्रति 5 मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास बाबा सन्मुख एकता